कृष्णा स्कूलमधून घरी येताच त्याला आज करायचा होता होमवर्क, कारण ना इतर वेळेस त्याचा होमवर्क खूप पडून राहतो रात्रीचा आणि त्याला येतो कंटाळा. त्याच्यामुळे ना त्याने ठरवलं की आत्ता लवकर आपण होमवर्क करून घेऊ, कारण त्याचा होता बड्डे आणि मग बड्डेला जायचं देखील ठरलेलं. म्हटलं चला आता जाऊया बड्डेला. मग अशी येलो कलरची साडी घातली, सासूबाई देखील तयार होऊन गेल्यात आणि मग आम्ही गेलो नणंदबाईंच्या घरी. नणंदबाईंच्या घरी जाताना आम्ही ना रस्त्यामध्ये छान असा एक केक घेतला, कारण आमच्या नणंदबाई बी स्वभावाने तशा छानच आहेत आणि त्यांनी कधी असं नणंदपणा वगैरे दाखवलेला नाही आहे. स्वभाव त्यांचा अतिशय प्रेमळ आहे आणि मग आमचं नातं तर तसं छानच आहे. मग आम्ही गेलो नणंदबाईच्या घरी. मग तिथे रात्रीचं आहे ना अतिशय सुंदर दिसत होतं, कारण ते थोडंसं नेचर आहे ना तिथलं खूप छान आहे. वातावरण हे बऱ्यापैकी ना तिथे मोकळं आहे. नंतर मामांनी केला कृष्णाचा केस वगैरे नीट केले आणि बाकी सगळे बड्डेच्या कटिंगसाठी तयारीला लागले. तोपर्यंत मी माझा व्हिडिओ काढून घेतला. आता घरी स्वयंपाक न करता सर्वांनीच आहे ना आपण बाहेर जेवायला जावं असं ठरवलं. रात्रीचे तर उशीर होत होता, 9:30ची वेळ झालेली होती, पण आता बाहेर सायंकाळचेच जेवायला जाणार ना, त्याच्यामुळे सगळेजण रेडी होत होते. तोपर्यंत हे बघा बाहेर आहे ना पूर्णपणे अंधार आहे, कारण अजून तिथे खूप अशी लोकवस्ती नाही आहे. त्याच्यामुळे ना इथं सगळा अंधार पडलेला, पण त्यांचा फ्लॅट हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा आहे. आकाशामध्ये छान असा चंद्र देखील दुरून दिसत होता आणि हे बघा फ्रेंड्स पूर्ण अंधार पडलेला आहे. जर आपण पूर्ण फॅमिलीसोबत तिथे राहत असलो ना तरच तिथे राहू शकतो. अशी छोटीशी फॅमिली राहणे तर अवघडच आहे. नंतर आम्ही हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघालो. थंडीचं वातावरण आहे ना आता थोडंसं छानच झालेलं आहे बघा. गाड्या वगैरे सिग्नलवर दिसत आहेत आणि मग नंतर आम्ही 2-1 हॉटेल बघितले, पण सोमवार असल्यामुळे नॉनव्हेज खायचं नाही असं ठरलं. मग त्याच्यामुळे बरेच असे हॉटेल त्यांनी सजेस्ट केलेले. आम्ही 2-1 हॉटेलमध्ये जाऊन आलेलो, पण काही ठिकाणचा मेनू आणि थाली सिस्टीम न आवडल्याने त्यांनी त्या हॉटेलमधून परत बाहेर आले. मग फायनली आम्ही ना नाशिकच्या व्हेज डिलाईटमध्ये गेलो आणि तिथे जेवण फ्रेंड्स अतिशय सुंदर होतं. सर्वांनी जेवण वगैरे केलं. मुलांनीही देखील तिथं खूप छान मज्जा केली. कृष्णा तर तिथे कोल्ड्रिंक